आणि आता आणखी एक दुर्दैवी बातमी। ज्या घरामध्ये लगीन घाई होती, अवघ्या 24 तासामध्ये लग्न होणार होतं, त्याच घरामध्ये आज शोककळा पसरली। मुंबईच्या विलेपार्ले पूर्वेतील सुविधा पल इमारतीमध्ये भीषण आग लागली आणि या आगीमध्ये एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी आहे। नेमकं काय घडलं बघूया हा रिपोर्ट। ज्या घरात लगीनघाई होती, ज्या घरात अवघ्या 24 तासात लग्नाचा मंगळ सोहळा रंगणार होता, त्याच घरात आज शोककळा पसरली। मुंबईच्या विलेपार्ले पूर्वेतील सुविधा पल इमारतीत सकाळी आग लागली आणि यात एका महिलेचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी। मुंबईतल्या विलेपार्ले पूर्व परिसरामध्ये आज सकाळी 10च्या सुमारास एका इमारतीमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली। या इमारतीमध्ये 13 आणि 14 मजल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आगीने वेढल्याचं चित्र निर्माण झालं होतं। त्या संदर्भातले अनेक व्हिडिओ जे आहेत हे सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेले आहेत। बांधकाम व्यावसायिक जितू सत्रा यांच्या विलेपार्ले येथील इमारतीला सकाळी भीषण आग लागली होती। इमारतीचा 13वा मजला आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला। महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनानं दिलेल्या माहितीनुसार सुविधापल इमारतीच्या 13व्या मजल्यावर आग लागल्याबाबत 9:51 अग्निशमन दलाला कॉल आला। इलेक्ट्रिक वायरिंगच्या डक्टमधून ही आग लागली। काही वेळात आगीनं सदनिकेतील इतर खोल्यांना विळख्यात घेतलं। अग्निशमन दलाच्या जवानांनी बचाव कार्य सुरू केलं। आग वरच्या मजल्यावर असल्यानं कॉरिडॉर जिने हे धुरानं भरले होते। जवानांना सदनिकेत प्रवेश करणं कठीण झालं होतं। प्रयत्नांची शर्त करून 1 तासांनी अग्निशमनच्या जवानांनी आग आटोक्यात आणली खरी, मात्र यात आगीच्या आणि धुराच्या विळख्यात सापडलेल्या भावना आणि अनेरी सत्रा दोघीही बेशुद्ध होत्या। त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र जितू सत्रा यांच्या भावाच्या पत्नी भावनांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला, तर जितू सत्रा यांची मुलगी अनेरीही गंभीर जखमी झाली असून सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत। आगीत इमारतीचा 13वा आणि 14वा मजला जळून खाक झाला। सुदैवानं मोठी जीवितहानी टळली असली तरी एका कुटुंबावर कोसळलेले हे दुर्दैव काळजाचा ठाव घेणार आहे। उद्या लग्न, आज शोक। आनंदाच्या क्षणात अचानक आलेल्या या संकटामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। सत्यम सिंगसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।